Hello friends, now we will start the second chapter of information technology, that is advanced JavaScript. In first chapter we have learned a language known as HTML. In this chapter we will learn the next language, advanced JavaScript. In 11th standard we have introduced the basic concept of JavaScript, like its introduction, its advantages, variable declaration, different kind of inbuilt functions of JavaScript. In this language we can develop the dynamic web pages. The dynamic web pages means the web pages which having the graphic image as well as hyperlinks plus calculations, that is dynamic web pages. In advanced JavaScript, now we will see the basic concept. There is a variety of scripting languages. म्हणजे आपण ज्या लँग्वेजेस बघतो त्याच्यामध्ये स्क्रिप्टिंग लँग्वेज हा जो कन्सेप्ट आहे याच्यामध्ये व्हरायटी ऑफ स्क्रिप्टिंग लँग्वेजेस आर यूज्ड टू डेव्हलप डायनॅमिक वेबसाईट्स. जसं मी याच्या अगोदर सांगितलं, दी डायनॅमिक वेबसाईट्स विच हॅविंग नंबर ऑफ हायपरलिंक्स, number of graphics, number of images and text matter, that is a dynamic websites. The JavaScript is an interpreted scripting language. JavaScript is an interpreted scripting language. आता ही इंटरप्रिटेड स्क्रिप्टिंग लँग्वेज काय आहे आपण जेव्हा त्याचे ॲडव्हान्टेजेस बघणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला ते लक्षात येईल की इंटरप्रिटेड स्क्रिप्टिंग लँग्वेज आपण कशाला म्हणतोय. आता बघा याच्यामध्ये मी फर्स्ट पॉईंट तुम्हाला इथं दाखवते. इथं पहिलाच पॉईंट आहे बघा, अँड इंटरप्रिटेड स्क्रिप्टिंग लँग्वेज इज अ टाईप ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज दॅट एक्झिक्यूट्स इट्स इन्स्ट्रक्शन्स डायरेक्टली फ्रीली विदाउट कंपाइलिंग मशीन लँग्वेज इन्स्ट्रक्शन्स इन प्रिसियस प्रोग्राम. द प्रोग्राम इन धिस लँग्वेज आर कॉल्ड ॲज स्क्रिप्ट. आता काय म्हणतो आपण याला स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणतो. याच्यातच आपल्याला डेफिनेशन त्यांनी सांगितलेली स्क्रिप्टची. अँड इंटरप्रिटेड स्क्रिप्टिंग लँग्वेज इज अ टाईप ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज. ही काय आहे तर प्रोग्राम डेव्हलप करण्याची एक लँग्वेज आहे की ज्याच्यामध्ये आपण इन्स्ट्रक्शन्स जे कोडिंग लिहितो आहे, प्रोग्राम जो लिहितो आहे त्या एक्झिक्यूट काय केल्या जातात तर डायरेक्टली केल्या जातात विदाऊट एनी कंपायलेशन. जसे ESPला आपल्याला कंपायलर लागतो तसं जावास्क्रिप्टसाठी आपल्याला कोणताही कंपायलरची गरज नाही. विदाऊट कंपायलर वी कॅन एक्झिक्यूट दी इन्स्ट्रक्शन्स डायरेक्टली अँड फ्रीली, दॅट इज अ मशीन लँग्वेज इन्स्ट्रक्शन्स. आता इथं मशीन लँग्वेज असं का म्हटले तर जे आपण कोडिंग लिहिलेलं आहे इट इज नोन बाय दी कॉम्प्युटर सिस्टम, दॅट इज अ मशीन. सो इट इज नोन ॲज अ मशीन लँग्वेज इन्स्ट्रक्शन्स विच आर डायरेक्टली अँड फ्रीली कंपाइल्ड without help of any compiler. That's why this program or the program in this language are known as a script. म्हणून ह्या लँग्वेजमध्ये लिहिलेल्या प्रोग्रामला काय म्हटलं जातं तर स्क्रिप्ट असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याकडं ॲडव्हान्टेजमध्ये द फीचर्स ऑफ जावास्क्रिप्ट. आपण बघतोय फीचर्स और ॲडव्हान्टेज ऑफ जावास्क्रिप्ट. आता यातला पहिला फीचर बघा काय आहे, जावास्क्रिप्ट इज अ लाईट वेट स्क्रिप्टिंग लँग्वेज. जावास्क्रिप्ट कसली आहे तर लाईट वेट स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे बिकॉज इट डज नॉट सपोर्ट ऑल फीचर्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. बिकॉज इट डज नॉट सपोर्ट ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम लँग्वेज म्हणजे काय तर आपण एखादा ऑब्जेक्ट डिक्लेअर करून त्याच्याशी रिलेटेड जेव्हा एखादा प्रोग्राम आपण डेव्हलप करतो आहे दॅट इज नोन ॲज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. जावास्क्रिप्टचे फीचर्स आहेत ते सपोर्ट करत नसल्यामुळं या लँग्वेजला काय म्हटलं जाते तर लाईट वेट स्क्रिप्टिंग लँग्वेज. त्याच्यातलं दुसरं फीचर आहे बघा, इट डज नॉट नीड एनी स्पेशल सॉफ्टवेअर टू रन जावास्क्रिप्ट प्रोग्राम. म्हणजे जावास्क्रिप्टचा प्रोग्राम जर तुम्ही डेव्हलप करत असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं स्पेशल सॉफ्टवेअर परचेस करण्याची किंवा विकत घेण्याची गरज नाही. जावास्क्रिप्टचे प्रोग्राम जेव्हा आपण डेव्हलप करतो आहे तर आपल्याकडे फक्त काय पाहिजे, नोटपॅड पाहिजे जे बाय डिफॉल्ट तुमच्या मशीनला इन्स्टॉल असतं, प्लस कोणताही एखादा ब्राउझर, वेब ब्राउझर
की ज्याच्यावरती आपण प्रोग्राम काय करू शकतो, आपले एक्झिक्यूट करू शकतो आहे. दॅट्स वाय इट इज नोन ॲज इट डज नॉट नीड एनी स्पेशल सॉफ्टवेअर. कोणत्याही पद्धतीचं तुम्हाला सॉफ्टवेअर खरेदी करण्याची गरज नाही. देन थर्ड इज जावास्क्रिप्ट इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड स्क्रिप्टिंग लँग्वेज and it supports event-based programming facility and it is a case-sensitive language. The JavaScript is an object-oriented scripting language because it supports event-based programming facility. फॉर एक्झाम्पल आपण 11th वेगवेगळे इव्हेंट्स बघितले होते, जसे की ऑन क्लिक, ऑन डबल क्लिक, ऑन माऊस ओव्हर, ऑन माऊस आउट. दॅट आर नोन ॲज इव्हेंट्स. म्हणजे जेव्हा आपण एखादी ॲक्शन करणार आहे त्याच्यानंतर आपल्याला जो रिझल्ट मिळणार आहे दॅट इज इव्हेंट बेस्ड प्रोग्राम. असे वेगवेगळ्या पद्धतीचे इव्हेंट आपण काय करू शकतो, म्हणजे याच्यामध्ये यूज करू शकतो बिकॉज इट सपोर्ट्स इव्हेंट बेस्ड प्रोग्रॅमिंग फॅसिलिटी. ह्याच्यामध्येच आपण आणखीन एक कन्सेप्ट घेतलेले आहे बघा, इट इज अ केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. ऑनलाईनला याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन असतो, JavaScript is a dot language. The answer is case sensitive language. याच्यामध्ये जे आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो आहे त्याच्यानंतर जे प्रोग्राम लिहितो आहे, फंक्शनला नाव देतो आहे, इट डज नॉट रिपीटेड बिकॉज दिस लँग्वेज इज केस सेन्सिटिव्ह. जे एकदा व्हेरिएबल एखादं नाव वापरलं तर ते आपण परत रिपीटली त्याच प्रोग्राममध्ये तेच नाव वापरू शकत नाही. मी परत हे क्लिअर करते की एखादा व्हेरिएबल जेव्हा आपण डिक्लेअर करतो प्रोग्रामसाठी तर तोच व्हेरिएबल सेम नावानं त्याच प्रोग्राममध्ये आपण जावास्क्रिप्टमध्ये यूज करू शकत नाही बिकॉज इट इज अ केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. आणि चौथा पॉईंट आहे बघा फीचर्समध्ये, जावास्क्रिप्ट हेल्प्स द ब्राउझर टू परफॉर्म द इनपुट व्हॅलिडेशन विदाउट वेस्टिंग द युजर्स टाईम बाय द वेब सर्व्हर ॲक्सेस. जावास्क्रिप्ट आपल्याला काय करतोय तर हेल्प करतोय द ब्राउझर टू परफॉर्म इनपुट व्हॅलिडेशन. JavaScript is also used for validation purpose. जर तुम्हाला एक स्पेसिफिक कंडिशनला व्हॅलिडेट करून बघायचं असेल इनपुट केलेली व्हॅल्यू, तर तुम्ही JavaScriptमध्ये व्हॅलिडेशनचा प्रोग्राम लिहू शकतो. किंवा JavaScript ही लँग्वेज व्हॅलिडेशन पर्पजसाठी सुद्धा काय केली जाते, वापरली जाते. या फीचरमध्ये ते काय म्हणतात बघा, JavaScript हेल्प्स द ब्राउझर टू परफॉर्म इनपुट व्हॅलिडेशन विदाउट वेस्टिंग द युजर्स टाईम बाय द वेब सर्व्हर ॲक्सेस. जसं आपण ऑनलाईनला जर आपल्याला इनपुट व्हॅलिडेशन असेल तर आपल्याला काय केलं जातं, जेव्हा आपण ती व्हॅल्यू त्याच्यामध्ये इनपुट करतो तेव्हा वेब सर्व्हरकडून त्याचा ॲक्सेस केला जातो. त्याच्यानंतर त्याचे व्हॅलिडेशन्स चेक केले जातात आणि नंतर आपल्याला त्याचं आउटपुट मिळतं. पण जावास्क्रिप्टमध्ये जेव्हा आपण प्रोग्राम करणार आहे तर ब्राउझर आपल्याला त्याच्यासाठी मदत करतो आहे की व्हॅलिडेशनसाठी युजरकडून इनपुट करून घेतलेली व्हॅल्यू काय केली जाते, डायरेक्ट चेक केली जाते विदाउट वेस्टिंग युजर्स टाईम. युजरचा वेळ वाया न घालवता आणि वेब सर्व्हरचा ॲक्सेस न घेता काय केला जातो, तुमचा जो व्हॅलिडेशन पर्पज आहे तो काय केला जातो, तिथं चेक केला जातो. दॅट इज द फीचर्स ऑफ जावास्क्रिप्ट. आता याच्यामध्ये बघा आपण 11th बेसिक कन्सेप्ट बघितलेले आहेत, जसं की व्हेरिएबल डिक्लेरेशनचे रूल्स. आपण 5 रूल्स बघितले होते बघा. व्हेरिएबल डिक्लेरेशन करण्यासाठी एक स्पेसिफिक कीवर्ड वापरला जातो, दॅट इज VAR, व्हॅर कीवर्ड यूज केला जातो. त्याच्यानंतर व्हेरिएबल डिक्लेरेशनचे 5 रूल्स आहेत. दॅट इज द फर्स्ट रूल इज द व्हेरिएबल नेम इज ऑलवेज स्टार्ट विथ अल्फाबेट. इट्स मॅक्झिमम लेंथ इज 255 कॅरेक्टर्स. देन डज नॉट यूज एनी स्पेशल कीवर्ड्स ऑर सिम्बॉल्स ॲज अ व्हेरिएबल नेम. हे सगळे रूल्स आपण आता प्रोग्राममध्ये यूज करून प्रोग्राम लिहिणार आहोत. प्लस ह्याच्यामध्ये त्यांनी ॲड केलेले डिफरंट इनबिल्ट फंक्शन्स आहेत. त्यातले थोडेफार आपल्या सिलेबसला त्यांनी कमी केलेले आहेत, 1-2 इनबिल्ट फंक्शन, जसं की मॅथ्स फंक्शन आहे. तर उरलेले फंक्शन्स आहेत जसं डेट आहे, तर ते फंक्शन्स आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, बघणार आहोत. आजच्या लेक्चरला मी एवढं शिकवते, याच्यानंतरच्या नेक्स्ट लेक्चरला आपण ह्याचं प्रोग्रॅमिंग आहे ते बघूया. थँक्यू.